पालखी सोहळ्याचं वैभव आणि पालखी सोहळा निघत असताना या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपली पालखी सोहळ्याला सुंदर अशी रंगत आली, त्यामध्ये सर्वात प्रथम ज्यांचा आपण अग्रक्रम मानला जातो ते म्हणजे कुठलीही मनात अपेक्षा न ठेवता मोकळ्या मनाने या ठिकाणी मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपलं पूर्ण योगदान कित्येक त्यांचे सेवेकरी असतील घेऊन आणि 4 ते 5 बैलांच्या बैलजोड्या घेऊन जे या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये भरीव असं योगदान आणि पालखी सोहळ्याला रंगत आणण्याचं काम जे करतात ते आदरणीय बोलके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचा आपण या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने छोटासा सन्मान होत आहे. तरी आदरणीय बोलके साहेब व तुमची टीम आपण सर्वांना विनंती की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. आपल्या या भरीव योगदानामुळे या ठिकाणी पालखी सोहळ्याची खूप मोठी शोभा या ठिकाणी वाढलेली आहे. तरी आपण समोर येऊन या सत्काराचा स्वीकार करावा. प्रमुख मान्यवरांना विनंती की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. टीम असेल त्यांनी आतमध्ये जायचे. सर अतुलचे कप्पे यांना विनंती आहे की आपण आतमध्ये यायचंय. शिवापूरून आलेले अतुलजी कप्पे आपणास विनंती की आपण आतमध्ये यावं. थोडं पुढे या.